आपल्याला जे सांगायचं आहे, जर आपण प्रत्येक वेळेला त्यांना सांगतोय हे करू नको, ते करू नको, तर ते दे विल से की काय चाललंय, तुम्ही माझ्या डोक्यावर हिटलरसारखे बसलायत आणि मला सारखं सारखं हे नको ते नको. आणि त्यांचा ब्रेन, आपण तरी मोठे आहोत पण त्यांचा ब्रेन तर खूप लहान आहे अजून. त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, बऱ्याच गोष्टींना सामोरं जायचं आहे. पण ज्या वेळेला ते सारखं सारखं निगेटिव्ह ऐकतायत ना, त्यावेळेला ते करणारच नाही. हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या, नाही करणार. कारण त्यांना असं वाटेल मी जे करतोय त्याच्यावर माझ्यावर कोणी फोकसच करत नाही आहे, पण तू हे करू नको, ते करू नको, त्याच्यावर जास्त फोकस येतो आहे. मग पालकांनो, तुम्हाला ही दुसरी टिप यूज करायची. तुम्हाला जे पण तुमच्या मुलांना सांगायचं आहे ना, ते फक्त असं सरळ नाही सांगायचं, थोडं फिरवून सांगायचं. म्हणजे लेट्स से एक एक्झाम्पल देते. मुलगा स्कूलमधून आला आहे, त्याला सवय आहे आलं की बॅग सोफ्यावर फेकून द्या किंवा हॉलमध्ये टाकून द्या, शूज इकडे तिकडे काढा. मग आपण असं जेव्हा सांगतोय ना, बाळा ती बॅग अशी फेकू नको, ते उचलून ठेव, नाही, आपण असं सांगतो, बच्चा ती बॅग उचलून तुझ्या कबडमध्ये जाऊ दे. आणि ह्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी तुम्ही त्यांना एक सांगायला असायला हवं की भले ती लिव्हिंग थिंग असू देत किंवा नॉन लिव्हिंग, म्हणजे सजीव असू देत किंवा निर्जीव, त्या गोष्टीला पण इमोशन्स आहेत. तुम्ही जर मुलांचा अभ्यास घेत असाल तर बऱ्याच लेसन्समधून त्यांना हा मॅसेज पण दिला जातो की मुलांनी कसं वागावं. पण त्याच्यासाठी आपण त्यांना वारंवार अंडरस्टँड करून द्यायला हवं की सजीव आणि निर्जीव ह्या दोन्ही गोष्टींना इमोशन्स असतात, आपण ठेवायचं आहे. जी बॅग आहे ती आपली देवता आहे, आपली सरस्वती आहे, त्या बॅगेत तुझे पुस्तकं आहेत, बरोबर की नाही? कारण मुलं अभ्यास करतात. जर आपण त्यांना ही गोष्ट सांगितली तर नक्कीच ती बॅग जागेवर ठेवतील, कारण तीच त्यांना जी काही पुस्तकं आहे, जी काही सरस्वती देवी आहे, जी काही विद्या आहे, ती त्यांना त्या वाईब्स सोडते.